आमचा तर वेगळा आणि हा वेगळा. तर म्हाका आता क्वेश्चन येलो की गाऊन उचलता की ना उचलता की एका साईडने बघा मस्तपैकी या सगळ्यांका. तर आज मी बनवतले चुलीवरती घावणे आणि म्हाका कमेंट्समध्ये सांगा तुमका सुद्धा चुलीवरचे घावणे आवडतात की नाही. ते म्हाका तरी खूप आवडतात. तर आता मी जाते चुलीवरती घावणे बनव. चला तर मग आपण जाऊया आता. तांदळाचा पीठ. तर ना पहिला आपण ह्याच्यात ना मीठ घालून घ्यायचा, जेवढा आपल्याला पीठ असताना तेवढा, आणि पाणी घालून मस्तपैकी खवलून घ्यायचं, म्हणजे दळून घ्यायचं. जास्त पातळ पण नको आणि जाड पण नको. मस्तपैकी चुलीवरची घावणे तर ना एक नंबर कुरकुरीत घावणं होईल. मग ना खाऊक एवढी मजा येते ना. जरा अजून पाणी घालते. तर ना भिडा आपला मस्तपैकी टाकलेलाच आहे. जरा अजून पाणी घालते. बघा आपला आता मस्तपैकी झालेला आहे. गरम ना खूपच होता आणि आज सोमवारची आमची लाईट नाही, त्याच्यामुळे आणखी होता. मस्तपैकी कांदो, तर कांदो मी असं कापून घेतलं आणि त्याच्यात तेल लावलं. ह्याच्याऐवजी तुम्ही केळीच्या पानाचं देठ पण घेऊ शकताय. तर आता मी असं तेल लावून घेतोय. चारही बाजून लावा. मस्त आपला भिडा एक नंबर असा तापलेला आहे. मी चारही बाजून असं तेल लावून घेतलंय. गरम न खूप होतं हे बघा. आणि असं मस्त ढवळून घेतो आणि घावणं घालून घेतो. असं एकदम आपला झालेला आहे. आता फक्त घावणं येऊन दे. जाऊ जरा मोठं होतं. तर चुलीवर मी घावणं पहिल्यांदा काढलाय, नाही तर आम्ही गॅसवरतीच काढतो. आणि ह्या भिडासुद्धा नवीन आहे, त्याच्यामुळे माहीत नाही माका सुद्धा ह्यो घावणं उचलतो की नाही. म्हटलं ट्राय करूया, कारण चुलीवर सहसा आम्ही करत नाही. माका वाटतं उचलात. ह्यो माका प्रश्न येलेलो आहे, कारण मी तुमका पहिलाच बोललोय आम्ही गॅसवरती काढतो आणि चुलीवर पहिल्यांदा काढलंय. आणि ह्या भिडा सुद्धा वेगळा, घावणं आमचा तर वेगळा आणि हा वेगळा. तर माका आता क्वेश्चन येलो की गाऊन उचलता की नाही. उचलता की एका साईडने बघा मस्तपैकी ह्या झालेलो आहे. ही साईड फक्त रवलेली आहे. फक्त घावणं उचलाक टाईम लागलो. तर फक्त एका साईडने तरी मस्त उचललो आहे. या साईडने उचलत नाही. उचलता म्हणजे आग पेटवते मस्तपैकी. पहिल्यांदा या बेड्यावरती घावणं येलेलो हा.
नाही चुकलो, चिकाटलो, एका साईडने उचललो पण नाही, अनसक्सेस. बघा असा झालेला घावण्याचा. नाही या चुलीवरती घावणं, ह्या बिडा वेगळ्या असल्यामुळे ना तो योग नाही रोज घावणं होतो. आता दुसरं काढूया आपण. कोशिश करने वालों की हार नहीं होती है, तर आपण अजून एकदा ट्राय करूया. काढूया, मस्तपैकी तेल लावूया. ह्यो पण चांगलं येतो. मी आशा ठेवते. मेहनत काय म्हणतात त्या, कोशिश करने वालों की हार नहीं होती है, हम कोशिश करते जाएंगे. प्रयत्न करत जायचे. हे बघा मस्तपैकी. तर आपण घाणू घालून घेतोय. आग आपली पेटता पुढे. आई बोलली आग जास्त कर. त्याची आग पुढे घालून घेऊया, नाही तर आयत्या वेळेस बघितलं ना कधी जातं. तर मस्तपैकी आपली आग पेटता. तर आता आपण घालून घेऊया. डाऊल जरा मोठा घेऊ बघा होतो. बघा मस्तपैकी आता आपण घालून घेतलेलो. आग पेटवूया, नाहीतर मगच सारखं होतं. आता तरी घालून आपलं सक्सेस होऊन देईल. मस्तपैकी मी आग पण पेटवलेली आहे. चुलीवरचे घावणे होतच बरेच, पण ह्या आमचा भिडा असा किंवा पीठ पातळ झाला तर घावणू बरोबर येत नाही. आणि भिडा जर बरा नसत किंवा नवीन असत ना तर ते का कांद्याला डिश खूप तेल वगैरे घालून ह्या करूचा लागता. तर घावणे घेताना सुद्धा काळजी घ्यायची लागता. आपल्याक वाटतं घावणे असे काढले की होतात, पण त्या तसं नाही. हा घावणे काढताना सुद्धा ह्या सगळ्या करूचा लागता आणि त्याच्यानंतरच आपलं घावणं बरोबर येता. सहसा आम्ही घावणे काढतो ती गॅसवरतीच काढतो. तर आज तुमका दाखवायचे होते म्हणून म्हटलं चुलीवर काढूया. तर आता आपलं ह्यो घावणं बघू काय होता. माझ्यामध्ये तरी होईच सक्सेस. बघू आता, कारण भिड्याचं बोललेच तुमका प्रॉब्लेम हा. तर बघू आता काय होतं. मग असं वाटतं की ह्यो पातळ झालेलो हा. तर घावण्याचं बघा असं झालेलं आहे. ह्या साईडने उचललो, ह्या साईडने उचलतच नाही. एका साईडने उचलते, एका साईडने उचलतच नाही. जाऊ दे, कंटाळा येईल. मी तुमका नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये चुलीवरची घावण्याचा व्हिडिओ टाकेनच. बघा असं होतं, म्हणजे एका साईडने हा होतं, एका साईडने हाच होत नाही. आपलं जोक झालं मस्त मोठं जोक.